हाय एव्हरीवन, वेलकम टू द माय मिनी ब्लॉग. सकाळचं वाजलेले 8:30 आणि कॉलेजला जायचं टायमिंग झालेलं. मग आमच्या इथून स्टँड हे एक 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर आहे. मग काय चालत जावं लागतं स्टँडपर्यंत. फायनली स्टँडपर्यंत गेले, बस पकडली. ते पण बॅक साईडची सीट भेटली बसमध्ये. पण गर्दी एवढी होती की नीट बसतासुद्धा येत नव्हतं. कशीबशी तर शेवटी बसली, पेटनाक्यावर उतरली. तिथूनसुद्धा पुढे हायवेला चालत जावं लागतं. हायवेची एखादी बस लवकर भेटते म्हणून हायवेपर्यंत चालत जाते. हायवेवर सुद्धा गेले आणि तिथं पण 5-10 मिनटं वेट करावा लागला. तेव्हा कुठेतरी बस सापडली. मग शेवटी बस पकडली आणि तिथून निघाले कराडला. थंडी तर इतकी होती की खिडकीसुद्धा उघडूशी वाटत नव्हती. बस तशी रिकामीच होती, पण काय माहिती आज सगळ्या शेवटच्या सीटा बसायला भेटत होत्या. असं म्हटलं शेवटी पण बसायला तरी भेटते. मग मस्त कॉर्ड वगैरे कानात घातलेले आणि हा मस्त व्ह्यू एन्जॉय करत चाललेली. कधी डीमार्ट आलं आणि कधी कॉलेज आलं हे कळतच नव्हतं. फायनली कॉलेजमध्ये पोहोचले आणि कॉलेजमधून डिपार्टमेंटला जायचं होतं. त्यासाठी पटापटा चालत होते की बाबा पटकन जाऊन डिपार्टमेंटला एकदाशी पोहोचेन. कॉलेजचं कॅम्पसच इतकं मोठं आहे की पोहोचेपर्यंतच 5-10 मिनटं लागतात. पटकन स्क्रब वगैरे वेअर केला, डिपार्टमेंटमध्ये गेले आणि तिथं जाऊन पूर्ण उद्याच्या ऑपरेशनची म्हणजेच केसेसची आज तयारी घ्यायची होती. फायनली पूर्ण तयारी वगैरे घेतली पूर्ण आणि चेंज वगैरे केल्यानंतर बाहेर आले. लंच ब्रेक झालाच होता तर म्हटलं जाऊन सीपीत जेवत बसावं. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ तिथं बसले. थोडा वेळ स्टडीसाठी म्हणून लायब्ररीत गेले. लायब्ररीत इतकी शांतता असते की अभ्याससुद्धा एकदम भारी होतो. थोडा वेळ स्टडी वगैरे केला. स्टडी करून झाल्यावर म्हटलं थोडंसं फोनमधलं चार्जिंग पण संपलेलं म्हणून चार्जिंग करण्यासाठी खाली रिफ्रेशमेंटमध्ये येऊन बसले. थोडा वेळ रिफ्रेशमेंटमध्ये बसून फोन वगैरे चार्ज केला आणि थोड्या वेळानंतर पोस्टिंगचं टायमिंग झालं म्हणून पुन्हा आणि पोस्टिंगसाठी कॉलेजमध्ये गेले डिपार्टमेंटला. पोस्टिंग वगैरे सगळी पूर्ण कंप्लीट केली आणि त्यानंतर वेळ झालेली घरी जायची. चला तर मग मी पण घरी जाते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.